तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये सुद्धा बघितलंच की मी तुम्हाला दाखवलं होतं की कॅमेरा स्टँड घेतलाय. तर ते आम्ही ट्रॅव्हलसाठी घेतलाय. तर जो तिरुपती बालाजी टेम्पलचा जो दिवस होता, जो ट्रॅव्हलिंगचा, तो फायनली आज आलेला आहे आणि आज आपण तिरुपतीला चाललोय. तर मग तुम्ही सुद्धा आशा करतो मी की तुम्ही सुद्धा आजची व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. वॉच फॉर एंड. तर चला तर मग जाऊया तिरुपतीच्या दर्शनाला. सो गाइज, फाइनली हमारा, अरे हिंदी मध्ये कसं काय बोललो मी. सो गाइज, पूर्ण मी आता तयारी वगैरे आम्ही केलेली आहे आणि इकडे बघा, इकडे बॅगी वगैरे भरून झालेले आहेत. तर आमची आता तयारी झालेली आहे. तर आता आम्ही चाललोय. तर चला तर मग जाऊया तिरुपतीच्या दर्शनाला. हे बघा, आता आम्ही चाललेलो आहे आणि माझा नाना आहे. आता तो आम्हाला सोडायला आलाय. हॅपी जर्नी स्मिथ. थँक्यू. तो गाईज, आता आम्ही कल्याणला आलेलो आहे. हे बघा, तिकडे माझ्या मागं बाबा, दादा आणि मम्मी बसले. तर मी हे बघा कुठं बसले. असू द्या, बसायला भेटली ना जागा. मित्रांनो, आम्ही आमच्या समोरच्या बिल्डिंगच्या समोरचे कटलरीवाले काका आहेत, ते सुद्धा आमच्याबरोबर फिरायला आलेले आहेत. आणि हे बघा, ते काकी सुद्धा आलेले आहेत. सुद्धा आलेले आहेत. अजून आम्ही इथंच आहेत, कारण की आमचे ट्रेन खूपच लेट झाले. आम्हाला इतका कंटाळा आलाय की असं वाटतं घरीच जावा. पण आता कंटाळा खूप आलाय. आता थोड्या वेळाला तर ट्रेन येणार आहे, की मग तुम्हाला मी दाखवते. घाटावर आलो, घाटावर. सगळ्या बिल्डिंगी दिसतात. मम्मी, या सगळ्यांना बिल्डिंगी दिसतात. हा, लोणावळा घाट. आता सगळ्यांची झोपायची तयारी झालेली आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो उद्या सकाळच्या उठल्यानंतर. Ready for departure from platform number 1. We wish you all a very happy, comfortable and safe आपण तर मराठीत इकडे तर बोलत कोणाला समजणार नाही. शून्य 941 अशी इकडचे स्टेशन. अहमदाबाद से चलकर तिरुचिरापल्ली को जाने वाली अहमदाबाद तिरुचिरापल्ली रानीगंज काठपाड़ी के रास्ते कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को तैयार है. हम आपके सफल सुखद एवं मंगलमय शांत बसून आले यार. आता आपण आंध्र प्रदेशला पोहोचलो आहोत. आता इकडे तुम्हाला खूप साऱ्या पवनचक्क्या बघायला मिळत आहेत. तर इकडे खूप साऱ्या पवनचक्क्या तुम्हाला दिसतात बघा. खूपच भारी वातावरण आहे इकडचं. सो फ्रेंड्स, तुम्हाला इकडे खूप सारे मेदूवडा सांबारचे दुकानं मिळतील. या स्टेशनचं नाव आहे
कडप्पा जंक्शन इकडे तुम्हाला मेदूवडा डोसा खायचा असेल तर तुम्ही खाऊ शकता. आणि हा स्टेशन तुम्हाला सकाळी 9:30 ते 10 वाजेच्या आसपास मिळेल. किंवा जर ट्रेन जर तुमची लेट झाली तर तुम्हाला हा स्टेशन लेटसुद्धा लागू शकतो. बहुत बड़ा गैप है. बाबू जरा से थैली पकड़. फायनली फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहे तिरुपती स्टेशनला. म्हणजे हा तिरुपती नाही, हा रेणीगुंटा आहे. तुम्ही सुद्धा आले असाल तर हा स्टेशन तुम्हाला सुद्धा माहीत असेल. तर मित्रांनो, आता इकडून आपल्याला ट्रेन आहे. आता इथून आपण डायरेक्ट तिरुपतीला जाणार आहे. आपल्याला इकडे बस सुद्धा उपलब्ध आहे. तर तुम्हाला जर ऑटो रिक्षाने जायचं असेल तर तुम्ही रिक्षाने जाऊ शकता. इकडे 4 व्हीलर सुद्धा लावलेले आहेत. ते बघा, इकडे 4 व्हीलर लावलेले आहेत आणि इकडे सर्व बस लावलेले आहेत. बघा, एवढे सगळीकडं तेव्हा कसं लिहिलेलं आहे. इकडं आपल्याला काहीच समजत नाही आहे. त्यांची भाषा वेगळीच आहे, फक्त इंग्लिशच आपल्याला समजते. पण तिकडं मराठी लिहिलेली आहे ना, तीच फक्त आपल्याला भाषा समजते. बाकी आपल्याला कोणतीही भाषा समजत नाही. आणि इकडे जर आपल्याला जर काही जर बोलायचं असेल तर मग आपल्याला हिंदीमधूनच बोलायला लागतं. मराठीमधून तर अजिबातच नाही, पण आपण इंग्लिशमधून किंवा हिंदीमधून बोलू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला रूमसुद्धा दाखवणार आहे. तर इथेच आपल्या ब्लॉगला एंड करूया. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉग तर नक्की पहा. टेक केअर.